नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनेलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण टॉप 50 क्वेश्चन बघणार आहोत जनरल नॉलेजचे. तर आपल्या चॅनेलवरती याचे पहिले 4 पार्ट अपलोड केलेले आहेत, ते जाऊन बघा. आणि हा 5वा पार्ट आहे. तर याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. तर चला बघूया आजचे 50 क्वेश्चन. प्रश्न क्रमांक पहिला, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे सदाशिवराव पेशवे. प्रश्न क्रमांक 2, मराठी व अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुरंदी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बच्चेंगे तो और भी लढेंगे असे उद्गार कोणी काढले? तर याचं उत्तर आहे दत्ताजी शिंदे. प्रश्न क्रमांक 3, 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? याचं उत्तर आहे दुसरा बाजीराव. प्रश्न क्रमांक 4, कोणी पेशवाला त्याच्या पदावरून हटवले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? याचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? त्याचं उत्तर आहे पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 6, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? तर उत्तर आहे 14 मे 1657 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 7, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे? त्याचं उत्तर आहे वडू बुद्रुक येथे आहे. प्रश्न क्रमांक 8, छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? तर याचं उत्तर आहे जव्हार. प्रश्न क्रमांक 9, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे हरियाणा. हरियाणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? उत्तर आहे प्रतापगड. प्रश्न क्रमांक 11, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे राजगड. प्रश्न क्रमांक 12, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची दुसरी राजधानी कोणती? त्याचं उत्तर आहे रायगड. प्रथम राजधानी राजगड आहे आणि दुसरी रायगड आहे. प्रश्न क्रमांक 13, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण आहे? त्याचं उत्तर आहे मारोत त्रिंबक डबरी हे आहे. प्रश्न क्रमांक 14, जंजिरा हा किल्ला कोणी बांधला आहे? तर याचं उत्तर आहे मलिक अंबर यांनी बांधलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर आहे बुलढाणा. बुलढाणा येथे आहे. प्रश्न क्रमांक 16, शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर याचं उत्तर आहे बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर याचं उत्तर आहे प्लासी. प्रश्न क्रमांक 18, प्लासीची लढाई केव्हा झाली? तर उत्तर आहे 23 जून 1757 मध्ये झालेले आहे. प्रश्न क्रमांक 19, प्लासीची लढाई कोणामध्ये झालेली? तर याचं उत्तर आहे सिराज उद्दौला व इंग्रज.
प्रश्न क्रमांक 20, आदिवासीची लढाई केव्हा झाली? त्याचं उत्तर आहे 1760 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 21, बक्सरची लढाई केव्हा झाली? त्याचं उत्तर आहे 1764 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 22, मुंबई हे बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला कोणी आंदोलन केले? उत्तर आहे पोर्तुगीजांनी. प्रश्न क्रमांक 23, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली आहे? तर सुरत मध्ये स्थापन झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द झाली? त्याचं उत्तर आहे 1813 सनदी कायदा. त्यामुळे मक्तेदारी रद्द झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर रयतवारी या पद्धतीने शेतकरी जमीन मालक बनले. प्रश्न क्रमांक 26, वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी कोणत्या साली कालिकत बंदरावर पोहोचले? तर याचं उत्तर आहे 20 मे 1498 रोजी पोहोचले. प्रश्न क्रमांक 27, वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलत मिळवल्या? त्याचं उत्तर आहे झामोरीन. प्रश्न क्रमांक 28, अंटार्क्टिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे कोलंबस याने शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 29, कोलंबस याने अमेरिका खंडाचा शोध केव्हा लावला? तर 1453 मध्ये शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 30, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? उत्तर आहे बहादूर शाह. प्रश्न क्रमांक 31, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे नानासाहेब पेशवे. प्रश्न क्रमांक 32, मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत गोळी झाडून कोणाची हत्या केली? तर मेजर हुसन याची हत्या केलेली आहे. प्रश्न क्रमांक 33, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे सदाशिव निळकंठ जोशी यांचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 34, 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? तर केरळ या राज्यात झालेला आहे. प्रश्न क्रमांक 35, ब्रिटिशांविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या हुक्का विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? तर रामसिंग यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 36, 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले? तर दा सावरकर यांनी संबोधले आहे. प्रश्न क्रमांक 37, पेशवा नानासाहेब यांचा सेनापती कोण यांनी 1857च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे? तर तात्या टोपे यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. प्रश्न क्रमांक 38, 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? तर मिरज येथे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39, कोणत्या वर्षीचा कायदा मार्ले मिट्टो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? 1909. प्रश्न क्रमांक 40, जातीय निवाडा या नावाने इतिहास प्रसिद्ध झालेला निवाडा रॅमसो
मॅकडॉनल्ड यांनी केव्हा जाहीर केला? त्याचं उत्तर आहे 16 ऑगस्ट 1932 साली. प्रश्न क्रमांक 41. रौलत ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले? तर याचं उत्तर आहे 6 एप्रिल 1919 मध्ये. प्रश्न क्रमांक 42. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात दाबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले? तर रौलट कायदा या कायद्याने मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 43. कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? दुसऱ्या. त्याचं उत्तर आहे दुसऱ्या. प्रश्न क्रमांक 44. तीनही गोलमेज परिषदेत उपस्थित राहणारे व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 45. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर एनी बेझंट या होत्या. प्रश्न क्रमांक 46. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मावळवादी अशी फूट पडली? तर सुरत 1907 तेव्हा फूट पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 47. सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते? तर फैजपूर या ठिकाणी झालेले होते. प्रश्न क्रमांक 48. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1885 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 49. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? तर शेतकऱ्यांसाठी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 50. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? तर हंटर कमिशनने केलेली आहे. तर आजचे आपले 50 प्रश्न झालेले आहेत. तर असेच जीकेचे आणि चालू घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला, आणि नोटिफिकेशन ऑन करा, तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट येत राहील. धन्यवाद.